दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी, अर्धा पावसाळा संपला तरी मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाहीये। मराठवाड्यात 600 हेक्टर सिंचन क्षमता असलेले एकूण 778 लघु प्रकल्प आहेत। याद्वारे सार्वजनिक पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे। सिंचन आणि जनावरांच्या पिण्याचं पाणीही यातनंच मिळतं। मात्र आतापर्यंत पडलेल्या कमी पावसामुळे लघु प्रकल्पात 18% पाणी साठा जमा झालाय। मराठवाड्यातील जनतेची भिस्त आता उर्वरित पावसाकडे। बीड, धाराशिव, जालना, लातूर जिल्ह्यांची परिस्थिती ही चिंताजनक आहे। या संदर्भातले आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत। ओमकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ओमकार, सध्याची नेमकी स्थिती काय आहे तिथली? सौरभ, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाची तूट जी आहे ती पाहायला मिळत आहे। अगदी ज्यावेळी मान्सून दाखल झाला त्यावेळीपासून मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती अनेक जिल्ह्याला लागून असलेली पाहायला मिळते। सध्या जर आपण आकडेवारी ही जी समोर आलेली आहे ती जर आकडेवारी पाहायला गेलं तर जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक चिंता जी आहे ती कुठेतरी पाहायला मिळत आहे। परभणीचाही याच्यामध्ये समावेश केला पाहिजे, कारण की जालन्यात केवळ 7% पाणी साठा जो आहे तो या प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेला पाहायला मिळतोय। बीडमध्ये 8%, तर लातूरमध्ये 10% आणि धाराशिवमध्ये 12%। अशी गंभीर परिस्थिती जी आहे ती कुठे बनत चाललेली पाहायला मिळते। खरं तर बघायला गेलं तर 778 प्रकल्प, लघु प्रकल्प जे आहे ते मराठवाड्यात असलेले पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये ॲव्हरेज जर काढलं तर 18% पाणी साठा जो आहे तो सध्या शिल्लक असलेला पाहायला मिळतोय। हे पाणी जे आहे ते सिंचनासाठी वापरलं जातं, जनावरांना पिण्यासाठी वापरलं जातं। त्याचबरोबर बघितलं तर लहान लहान गावांमध्ये जे आहे ते पाणी पुरवठा योजना कार्यरत असतात, त्यातून घराघरांमध्ये हे पाणी जे आहे ते पोहोचतं आणि हे पाणीच आता कुठेतरी 18%वर आल्यामुळं पूर्ण पावसाळा कुठेतरी सध्या सुरू आहे। अर्धा पावसाळा संपून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे धरणं असतात, हे जे काही लघु प्रकल्प असतात ते भरलेले असतात। मात्र हे लघु प्रकल्प जे आहे ते कोरडे असल्यामुळे 18% केवळ पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय असेल, सांडपाण्याची जी काही सोय असणार आहे ती भविष्यात करणं कठीण जाणार आहे। नागरिकांना जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होणार आहे आणि एकंदरीतच बघितलं तर यामुळं याच लघु प्रकल्पांमधून देखील काही शेती क्षेत्राला देखील पाणी पुरवठा केला जातो। याची देखील अवस्था जी आहे ती बिकट होणार आहे, कारण की पाऊस म्हणावा तसं झालेला नाही आणि या प्रकल्पामध्ये देखील पाणी नाही। त्यामुळं पुढील काळामध्ये पाण्याचं भीषण संकट जे आहे ते मराठवाड्यावर येऊ शकतं आणि याच अनुषंगाने कुठेतरी दमदार पाऊस पुढील काळात व्हावा अशी अपेक्षा जी आहे ती मराठवाड्यातील नागरिक असतील, शेतकरी असतील यांना लागून राहील पाहायला मिळते। स्वरूप निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही ओमकार तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।